पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण पाहिलं तर ही आहे संपूर्ण पहलगाम, जिथे पर्यटक फिरायला येतात आणि इथला महत्त्वाचा स्पॉट आहे तो म्हणजे बैसरन व्हॅली, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी मागच्या वर्षी याच दिवशी हल्ला केला होता। यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून बैसरन व्हॅली ही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक पर्यटक आहेत जे इथे येत आहेत, मात्र त्यांची इथूनच त्यांना परत जावे लागतं, कारण बैसरन व्हॅली ही बंद ठेवण्यात आलेली आहे। खरं तर बैसरन व्हॅलीला जाणारा जो रस्ता आहे हा आपण जर पाहिलं तर त्या जी कॅम्प आहे CRPFचा तिथून वरती जाणार आहे, तिथे देखील कुणाला जाऊ दिलं जात नाही आहे आणि पोलिसांचा किंवा इथल्या सुरक्षा जवानांचा तिथे कडेकोट बंदोबस्त हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात। जयपूरवरून आलेली एक पर्यटक है, अपन त्यांच्याशी बातचीत करूया। सर, क्या कहोगे, आप कहाँ से आए हो? सर मैं जयपुर से हूँ, तो यहाँ पहलगाम घूमने आए हैं। लेकिन अभी तो यहाँ से देखा जा रहा है कि मतलब बाकी जो जितने भी पॉइंट्स हैं वो तो लगभग वहाँ पर जाने नहीं दे रहे हैं। बाकी तो सब अच्छा है, ठीक है। मकसद से आप आए हो यहाँ पर पहलगाम का बैसरन वैली देखने के लिए, जहाँ पर पिछले साल ही टेररिस्ट अटैक हुआ था। हाँ, उसकी एनिवर्सरी पिछले 1 साल से बंद बता रहे हैं यहाँ पर, और आज जैसे सुनने में आया कि उसकी फर्स्ट एनिवर्सरी है पहलगाम अटैक की, तो ठीक है, लेकिन फिर भी अच्छा है यहाँ पर, ठीक है। आपका मतलब आप जो देखने आए थे बैसरन वैली जो पिछले 1 साल से बंद है, इन्वेस्टिगेशन पूरा हो चुका है, क्या लगता है अभी ये बैसरन वैली ओपन होनी चाहिए? बैसरन वैली ओपन होनी भी चाहिए टूरिस्ट के लिए, बाकी तो और कुछ नहीं है। तर आपण पाहिलं तर बैसरन व्हॅली ही खरं तर उघड करण्यात हवी आहे। सरकारकडनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा पूर्ण झालेला आहे। दुसरीकडे कालच इथल्या हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष यांनी देखील सरकारसोबत एक बैठक घेतली होती आणि बैसरन व्हॅली पुन्हा एकदा सुरू करावी यासाठीची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे, जेणेकरून इथला जो उद्योगधंदा आहे हा पर्यटकांवरती अवलंबून आहे। पर्यटक जर बैसरन व्हॅली पाहण्यासाठी येणार नाहीत, मग ह्यांचा नेमका उदरनिर्वाह कसा चालणार हा प्रश्न देखील इथल्या खच्चर चालक असतील, हॉटेल व्यावसायिक असतील यांना पडलेला आहे। त्यामुळे मोठं नुकसान हे काश्मीरच्या पर्यटनाचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सनगरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, पहलगाम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।